नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहता DS न्यूज. बातमी आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार अजूनही सुरूच असल्याचं दिसून येत आहे. पठार भागातील घारगाव परिसरातील शिदायकवाडी येथे बिबट्यानं गोठ्यात घुसून गायीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू झालाय. शिदायकवाडी येथील कल्पेश कमलाकर आहेर हे दुग्ध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्याकडे जवळपास 50 गायी आहेत. शुक्रवारी रात्री बिबट्यानं त्यांच्या गोठ्यामध्ये एंट्री केली. यावेळी बिबट्यानं थेट गायीवर हल्ला करत जागीच ठार केलाय. त्यानंतर बिबट्याने गायीला गोठ्याबाहेर ओढत नेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गाय तो घेऊन जाऊ शकला नाहीये. शेवटी त्याने तेथेच बसून ताव मारला. दरम्यान नेहमीप्रमाणे कल्पेश आहेर हे सकाळी गोठ्यामध्ये गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आलाय. दरम्यान या घटनेची माहिती समजताच वनरक्षक श्रीकिसन सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मात्र वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मी कल्पेश कमलाकर आहे. घारगाव परिसरात माझा संकरित गायींचा गोठा आहे. माझ्याकडे सध्या 50 गायी आहेत. रात्री अचानक पहाटेच्या दरम्यान माझ्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला व माझ्या एका संकरित गायीचा त्यात मृत्यू झाला आहे. आता माझी शासनाकडे एवढीच मदतीची अपेक्षा आहे की त्यांनी मला या कालवडीची भरपाई द्यावी. आणि आता आमच्याकडे गोठ्यावर सातपुते साहेब आले होते, त्यांनी पंचनामा केला आहे. वन विभागानं तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होती.